मॅडम ते संबंधित अधिकारी ऑफिस मध्ये बसत नाही, तक्रारी भरपूर आहे मॅडम. बसून त्याच्यावर कारवाई करू. चला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार होती. मुलाचं लग्न मॅडम त्यांच्या विरोधात विविध तक्रारी. ताईनं सांगितलं की चेअरमन साहेब जे आहेत सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते. आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्तमध्ये 3 दिवसापासून आमरण उपोषण करतोय. तर अच्युत नादवंडे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची उघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती केली. तुमच्याकडे काय माझ्याकडे सर्व पुरावे ते हा तर सांगा ना तुम्ही. वैभव तुम्ही सांगा. हे ते अँटी करप्शनला गेलेले अधिकारी आहेत की त्यांचं नाव आहे याच्यामध्ये. अजून नांदवडे काय काय केलं ते नांदवड. मॅडमने जे आश्वासन दिलं तुम्हाला सहमत आहे की तुम्ही? नाही आता पुढं ज्यावेळेस कारवाई 22ला नोटीस दिली गेली कंपनीला आणि 23 तारखेला रिफ्यूज केलं, म्हणजे लायसन कॅन्सल केलं. तर त्यांना 6 दिवसाचा टायमिंग असतो. त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसामध्ये रद्द केलं. नाही आता त्याने तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू. हो ताई म्हणे आश्वासनाला तुम्ही सहमत आहात का? आता सहमत आहात का तुम्ही? जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही. तुम्ही जे आता संबंधित अधिकाऱ्यावर जो तुम्ही कारवाईची सांगितलं ते अधिकारी इथं उपस्थित नव्हता? हो होता ना. गाडीमध्ये होता ना? हो इथं होता, तो आतमध्ये बसला होता अच्युत नांदवडे. हो ना. तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही चेक करा. बरं मॅडमचा यावर तुमचा विश्वास आहे की ते कारवाई करू शकता? मॅडम 100% कारवाई करते. मॅडम विश्वास आहे, नाही केली तर आम्ही आत्मदहन करू. बरं ते संबंधित जे अधिकारी आहे रात्री एमआयडीसी मध्ये फिरतो म्हणे दारू पिऊन, काय एमआयडीसी मध्ये फिरतात, रात्री कन्सर्ट काढतात. 11:30 वाजता कन्सर्ट काढायला त्यांनी. बघा हे काही टायमिंग असतो का 11:30 कन्सर्ट काढायचा? हे बघा टायमिंग किती बघा, 11:26 बघा. रिफ्यूज केलेली 0 रुपयामध्ये पण काही ठिकाणी करण्यात आलेली बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे, त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना ही बँक गॅरंटी लावली नाही. हे बघा बँक गॅरंटी असते आणि इथं 0 आहे. कोणत्या कंपनी त्यांनी लायसन दिलेलं आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे. त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. तर त्यांची संभाजीनगरमधून तात्काळ बदली झाली पाहिजे. मॅडमला प्रश्न विचारला मी तर मॅडम टाळाटाळ करत होते असं पण दिसलं, काय सांगा? नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या मागे काही एखाद्या दिवस काम असू शकतं, पण मला विश्वास आहे की बाबा ते त्यांची बदली लवकरच करतात. तुम्हाला न्याय भेटेल नाही तोपर्यंत तुमचा उपोषण चालू राहील. ताईला मी ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बम यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला. ताईला ते पण सांगितलं मी. ताईने आता आश्वासन दिलेलं आहे, बघू. म्हणजे तुम्ही तुमचं उपोषण चालू आहे ते स्थगिती होणार का? नाही चालूच राहणार ते. जोपर्यंत अच्युत नांदवडे यांची ऑर्डर येत नाही की त्यांची बदली झाली म्हणून, तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूपी. तुमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका काय असणार? न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे, आम्ही आत्मदहन करू पूर्ण. आमचे वैभव दळवी. तो आम्ही आदरणीय विभागीय आयुक्त गावंडे साहेब यांना भेटलो. आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं, मी स्वतः होतो. त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या महाराष्ट्र सचिव अविनाश ढाकणे साहेब यांना पत्र पाठवतो आणि कारवाई करतो असं त्यांनी विभागीय आयुक्तांनी आश्वासन दिलं. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठवणार नाही. माझं नाव वैभव दळवी, पॅन्थर्स महाराष्ट्र कामगार सेना महाराष्ट्र अध्यक्ष.